तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, बदाम खाल्ल्यानंतर अक्कल वाढते? तर बदाम खाल्ल्यानंतर अक्कल वाढत नाही. जेवढे आपण आयुष्यात जेवढे ठोकरे खाऊ किंवा धोके खाऊ, तर यातून आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर यातूनच आपली अक्कल वाढते, म्हणजेच आपली बुद्धी वाढते असं असतं. आणि ज्याच्या आयुष्यात जेवढे जास्त संकट येतात, तो माणूस तेवढा जास्त मजबूत बनतो आणि योग्य निर्णय घेत असतो. तर त्यामुळे तुम्हीही संकटांना घाबरू नका, तर सामना करा, तेवढेच तुम्ही मजबूत बनाल. तर आज आपल्या कामाचं शेड्यूल असं असणार आहे की श्रीज गुरुकुलवरती कॅनव्हाच्या ई कोर्सचा आपण 2 व्हिडिओ बघितले आहे. तर आज तिसरा व्हिडिओ बघून शिकायचा आहे. तर तिसरा व्हिडिओमध्ये असं आहे की कॅनव्हा ॲपचा उपयोग करून पोस्ट आणि टेम्पलेट कशा बनवायच्या, तर ते आज आपण शिकणार आहोत. तर आज आम्ही आमच्या शेतामध्ये हुरडा पार्टीला जाणार आहोत, आमची पूर्ण पुतळे फॅमिली. तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आमच्या शेतात मी काय काय लावलेलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्यासोबत मी आज केसांतील कोंडा जाण्यासाठी मी आज तेल बनवणार आहे. तर आजच्या कामाचं आपलं असं शेड्यूल असणार आहे. तर बघूया यातलं काय काय काम आपलं पूर्ण होतं. जर तुम्हालाही ऑनलाईन पैसे कमवायचे जर असेल, तर तुम्हीही माझ्यासोबत, तर तुम्हीही बीज गुरुकुल ॲप डाउनलोड करून पहिला फ्री कोर्स हा कॅनव्हाचा आहे. तर कॅनव्हाच्या फ्री कोर्सचे व्हिडिओ बघून तुम्हीही नॉलेज मिळवा आणि त्यातूनच फ्रीलान्सिंग कशी करायची आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही माझ्यासोबत ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत राहा. बघूया आपल्याला यश कशात मिळतं. कारण टाईम मिळाला तर आपला टाईम वेस्ट करायचा नाही, तर त्याचा काहीतरी उपयोग करायचा. कारण आयुष्यात नाव आणि पैसे हे खूप महत्त्वाचे आहे. तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला रव्याच्या कुरडईची रेसिपी जर शिकायची जर असेल, तर आपल्या शीतल कुकिंग क्लासच्या चॅनलवरती रव्याच्या कुरडईची रेसिपी अपलोड केलेली आहे. तर ही रव्याची रेसिपी परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट पद्धतीने बनवलेली आहे. त्यामुळे जर शिकायची जर असेल तर नक्की चेकआउट करा. आणि खात्री आहे की ही रेसिपी जर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे जर बनवली तर रव्याची कुरडईची रेसिपी अजिबात चुकणार नाही. तर हे तेल बनवण्यासाठी लिंबाचा पाला आणि कढीपत्ता अशा ओल्या कपड्यावरती तोडून घेतला आहे. आणि ह्या ओल्या कपड्याने कढीपत्ता आणि लिंबाच्या पानाला मी पुसून घेणार आहे. म्हणजे मग कसं धुवून जास्त टाईम वाळवण्यात माझा टाईम वाया जाणार नाही. तर हा लिंबाचा पाला आणि कढीपत्त्याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि यात आता जास्वंदीचे फुलं मी वाळवून ठेवले होते ते यात घालणार आहे अशा पद्धतीने पाकळ्या करून. आणि या सगळ्याला आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. म्हणजे मग याचा आर्क तेलात चांगला व्यवस्थित उतरेल. तर हे बारीक करून घेतलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये तेल कढवणार आहे. तर यात आता ही पेस्ट काढून घेत आहे आणि यातच आता 100 ml एकदम 100% प्युअर खोबऱ्याचं तेल टाकून घेत आहे. आणि केसातील कोंडा जाण्यासाठी हे तेल बनवण्यासाठी अजून काय काय वापरलं पाहिजे हे कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणजे मग पुढच्या वेळेला तेल बनवताना मी ते पदार्थ नक्की टाकेल. तर ही तेल आणि पावडर चांगली मिक्स करून घेतली. तर आता गॅसच्या कमी फ्लेमवरती मी ह्या तेलाला उकळत ठेवणार आहे. जोपर्यंत ह्या तेलामध्ये टाकलेला कढीपत्ता, लिंबाचे पानं आणि जास्वंदीचे पानं पूर्णपणे शिजवून कडक होईपर्यंत हे तेल मी असंच उकळत ठेवणार आहे. आणि तेल बनवताना अधूनमधून अशा पद्धतीने हलवत राहणार आहे. तर बाकी साहित्याच्या मानाने मला तेल यात कमी वाटत होतं, म्हणून मी यात अजून 100 ml तेल टाकून घेतलं. तर हे बघा तेलामध्ये टाकलेलं बाकी साहित्य शिजवून कसं कडक झालं आहे. म्हणजे आपलं तेल परफेक्ट पद्धतीनं तयार झालं आहे. आणि ह्या तेलाला थंड करण्यासाठी आता साईडला काढून ठेवलं आहे. आणि थंड झाल्यानंतर याला मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून घेणार आहे. तर हे तेल पूर्णपणे थंड झालं आहे आणि ह्या तेलाला आता डब्यामध्ये चाळणीच्या साह्याने गाळून घेत आहे. नंतर उरलेल्या चोथ्याला मी चमच्याच्या साह्याने दाबून प्रेस करून यातलं पूर्ण तेल हे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने प्रेस केल्यामुळे ह्या चोथ्यामध्ये तेल उरत नाही, पूर्ण तेल हे निथळून खाली पडतं. तर हे तेल तयार झालेलं आहे. तर केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री मी हे तेल केसांना लावून घेणार आहे आणि सकाळी केस धुणार आहे. आणि 3-3 दिवसाने केस धुवून अशा पद्धतीने हे प्रोसेस करणार आहे. म्हणजे पटकन केसातील कोंडा जाईल. आणि केसातील कोंडा जाण्यासाठी तुमच्याकडे अजून काय उपाय आहे कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही सगळे पुतळे फॅमिली हुरडा पार्टी करत आहोत.
बस मॅडम सगळ्यात मोठे भावाला मोठे नाही इथंच बसवली इथं बरं पाणी तर बघा अशा पद्धतीने झाली आमची हुरडा पार्टी.